रोजच सत्ताधाऱ्यांवर आरोप करणाऱ्या संजय राऊतांनी आज अमित शहा आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीबाबत मोठा दावा करत खळबळ उडवून दिली आहे। मुख्यमंत्रीपद हवं असेल तर पक्ष भाजपामध्ये विलीन करण्याचा सल्ला शहांनी एकनाथ शिंदेंना दिल्याचा दावा राऊतांनी केलाय। या भेटीचं ठिकाण, वेळ वगैरे सर्व तपशील देत राऊतांनी हा दावा केला आणि तो शिंदेंनी नंतर फेटाळून लावला। पाहूया याविषयीचा सविस्तर रिपोर्ट। आपको क्या चाहिए बोलो, मैं कोशिश करूंगा। मुख्यमंत्री। देखो भाई, वो ठीक नहीं है, अभी नहीं हो सकता। पार्टी का ही मुख्यमंत्री होगा। मैं क्या करूं? आप बीजेपी में मर्ज हो जाओ। केंद्रीय मंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात हा संवाद झाला असा दावा केलाय ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी। भेटीची तारीख 22 फेब्रुवारी, भेटीची वेळ पहाटे 4 वाजताची आणि भेटीचं ठिकाण पुण्यातलं वेस्ट इन हॉटेल। इतक्या तपशीलवार या भेटीचा इतिवृत्तांत सामनातून छापून आल्यावर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। राऊतांनी केलेल्या दाव्यानुसार त्या पहाटे अमित शहा आणि एकनाथ शिंदेंमध्ये काय बोलणं झालं पाहूया। क्या शिंदे जी, सुबह के 4 बज रहे हैं, इतना क्या अर्जेंट है? आपको सब मालूम है या क्या हो रहा है? क्या हो रहा है? माझी आणि माझ्या लोकांची कोंडी करण्याचे प्रयत्न उघडपणे सुरू आहेत। ऐसा कैसे हो सकता है? मैं देवेंद्र से बात करता हूँ। मुझे दबाने की, खत्म करने की पूरी कोशिश हो रही है। आपके भरोसे हम आपके साथ हैं। आपका वादा था चुनाव के बाद भी मैं ही मुख्यमंत्री रहूंगा। हमारा 125 लोग चुनकर आए, तो आप कैसे क्लेम कर सकते हो? मेरे नेतृत्व में चुनाव हुआ। नहीं, मोदी जी के चेहरे पर चुनाव हुआ। आपको क्या चाहिए बोलो, मैं कोशिश करूंगा। मुख्यमंत्री। देखो भाई, वो ठीक नहीं है, अभी नहीं हो सकता। पार्टी का ही मुख्यमंत्री होगा। मैं क्या करूं? आप बीजेपी में मर्ज हो जाओ। आपका क्लेम सीएम पद पर तब रहेगा, बाहर का आदमी अब महाराष्ट्र का सीएम नहीं बनेगा। आपका रिस्पेक्ट हमने रखा है। फिर हमारे पार्टी का क्या? वो हमारे पे छोड़ दो, वो पार्टी हमने ही बनाई। आप चिंता मत करो। राजकारणात एक अस्वस्थ आत्मा पहाटे 4 वाजता त्याच्या पक्षाच्या प्रमुखांना भेटतात, म्हणजे अमित शहांना भेटतात। अस्वस्थ आत्मा पहाटे 4 वाजता भेटतो तेव्हा तो काय सांगेल? तो पहिली तक्रार देवेंद्र फडणवीस यांची करेल। हे तुम्ही मान्य केलं पाहिजे की मला कसा त्रास होतो आहे, माझी कशी कोंडी केली जाते आहे, माझे कसे अधिकार काढून घेतले जात आहेत, माझ्याबरोबरच्या मंत्र्यांच्या कशा चौकशा लावलेल्या आहेत, माझ्याबरोबरच्या आमदारांचा कसा निधी रोखला आहे, याच्यावर चर्चा झाली। आणि ते असं म्हणतायत तिथे की तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही आलो, आता आम्ही काय करायचं, मला मुख्यमंत्री करा। असं झालं नाही याचा इन्कार करावा। वीर सावरकरांची शपथ घेऊन ज्या गोष्टी बाहेर आणायच्या असतात ते मोठे राजकारणी आपोआप बाहेर आणतात आणि हा संवाद झालाय देवेंद्र साहेबांनाही माहिती आहे। संजय राऊतांनी केलेल्या या दाव्याबाबत महायुतीच्या नेत्यांना विचारलं असता त्यांनी सध्या तरी याकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतल्याचं चित्र आहे। आता जी शिवसेना आहे ती लाचारांची शिवसेना आहे। ती हा जो उभटा गट हा एक अत्यंत लाचार असलेला गट आहे। यांचे नेते कोण आहेत? यांचे नेते शरद पवार आहेत, यांचे नेते राहुल गांधी आहेत। हे सगळे घटना ज्या आहेत ना यांना सांगताय कोण? फालतूगिरी जासूसी करण्यामध्ये यांचा नंबर जरूर लागेल। म्हणून अशा लोकांकडे आम्ही लक्ष देतही नाहीत। आम्ही शिवसेना प्रमुखाच्या विचारानं पुढे घेऊन चाललेलो आहोत। संजय राऊतच्या लेखनाकडे किंवा त्यांच्या वक्तव्याकडे मी फार लक्ष देत नाही। ते भ्रमिष्ट झालेले लोक आहेत, त्यामुळे मला वाटत नाही की आपण फार गांभीर्याने घ्यायची गरज आहे। महाराष्ट्रात फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून शिंदे आणि फडणवीस यांच्यात धुसफूस असल्याची चर्चा वेगवेगळ्या निमित्तानं समोर आली। मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या अनेक बैठकांना एकनाथ शिंदेंची दांडी, मंत्रालयात समांतर वैद्यकीय सहायता कक्षांची स्थापना, मंत्रालयात समांतर वॉर रूमची स्थापना, शिंदे मुख्यमंत्री असतानाच्या काही योजनांच्या स्थगितीचा विचार आणि पालकमंत्री पदावरून सुरू असलेलं कोल्ड वॉर, अशा अनेक मुद्द्यांवरून महायुती सरकारमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे। त्यामुळे राऊतांनी केलेल्या ताज्या दाव्यांमुळे खळबळ उडाली। दिवसभर या विषयावर उलटसुलट चर्चा रंगल्यानंतर संध्याकाळी एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी राऊतांच्या दाव्यातली हवाच काढून घेत अशी भेट झालीच नसल्याचं स्पष्ट केलं की अमित शहा साहेबांना मी भेटलो पहाटे। आता अमित भाई आमचे एनडीएचे नेते, महायुतीचे नेते आहेत,
ते लपून छपून भेटायचं कारण काय? त्यांच्यासारखं आम्ही लपून छपून काम करत नाही. आम्ही दिवसा ढवळ्या काम करतो आणि त्यामुळे त्यांना आम्ही ती भेट 4 वाजताची पहाटेची भेट आता झालीच नाही. त्या भेटीचं वर्णन काय केलंय? संभाषण लिहिलंय. पूर्वी ते काळा पहाड वगैरे असे ते जे हे यायचे ना काय आपले पुस्तकं, तशी आता परिस्थिती झाली आहे रोज. पण मी एक सांगतो, सलीम जावेदची आता यांची कॉम्पिटिशन चाललेली आहे 100%. एवढ्या स्टोऱ्या मॅन्युफॅक्चर जे करतात ते. सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत तिघांमधली एकी दाखवण्याचा प्रयत्न केला. दिवसभरात राऊतांचा दावा फेटाळणं शिंदे आणि फडणवीस दोघांनाही शक्य होतं. मात्र राजकारणात खळबळ उडवून देणारा राऊतांचा दावा देखील एकीनं फेटाळणंच दोघांनी पसंत केला. आता ही एकी दीर्घकालीन ठरणार की अधिवेशनापुरती हे पुढच्या महिनाभरातच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.